गुड मॉर्निंग स्टुडंट. वी ऑल नो द पार्ट्स ऑफ अवर बॉडी. आपल्या सगळ्यांना शरीराचे अवयव माहीतच आहेत. बट डू यू नो दे आर ऑलवेज वर्किंग फॉर अस. पण तुम्हाला माहीत आहे का ते आपल्यासाठी काय करतात? टुडे these body parts are going to talk with us about their works through a short skit. आज हे अवयव एका छोट्या नाटिकेच्या माध्यमातून आपल्याशी त्यांच्या कामाबद्दल बोलणार आहे. सो लेट्स लिसन टू देम अँड सी व्हॉट दे आर सेइंग. चला तर मग ऐकूयात, पाहूयात त्यांचे काय म्हणणे आहे. आय एम टॉकिंग अबाउट द लेसन अ टीम ऑफ वर्कर्स ऑन पेज नंबर 25. मी 25 पानावरील अ टीम ऑफ वर्कर्स याविषयी बोलत आहे. काढले का तुम्ही पान नंबर 25? चला तर मग आता पुढे. नाऊ आय विल रीड द इन्स्ट्रक्शन्स अँड यू लिसन केअरफुली. आता मी सूचना वाचते, तुम्ही त्या लक्षपूर्वक ऐका. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. ऑल बॉडी पार्ट्स स्टँड टुगेदर होल्डिंग हँड्स. सगळे शरीराचे भाग एकमेकांच्या हातात हात घालून उभे आहेत. आणि बघूयात आता ते काय म्हणतात ते. ऑल वर्क 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 इन द मॉर्निंग इन द इव्हिनिंग. वी आर ऑलवेज ॲट वर्क ड्युरिंग द डे अँड इव्हन ॲट नाईट. वी आर ऑलवेज ॲट वर्क. काम काम काम. सकाळी आणि संध्याकाळी काम. दिवसभर आणि रात्रीपर्यंत कामच काम. माउथ सेज. माउथ मीन्स तोंड. बघा आता तोंड काय म्हणतं. हँड्स कम फॉरवर्ड. हातांनो पुढे या. अँड टेल अस व्हॉट यू डू. आणि तुम्ही काय काम करता ते सांगा. हँड सेज वी लिफ्ट, वी होल्ड, वी कॅरी, वी गिव्ह अँड वी टेक, वी पुल, वी पुश, वी पुट, 100 थिंग्स वी मेक, वी टू आर अ क्लेव्हर पेअर, देअर्स नथिंग दॅट्स वी कांट डू. काय म्हणतात हात? आम्ही उचलतो, आम्ही धरून ठेवतो आणि आम्ही वस्तू वाहून सुद्धा नेतो. वी गिव्ह, आम्ही देतो आणि घेतो. वी पुल, पुल म्हणजे ओढणे, आम्ही वस्तू ओढतो. वी पुश, पुश म्हणजे ढकलतो आणि ठेवतो. 100 थिंग्स वी मेक, अशी 100 कामे आम्ही करतो. आमच्या दोन्ही हातांची जोडी एक हुशार जोडी आहे. असं कोणतेही काम नाही की जे आम्हाला येत नाही. माउथ सेज फीट कम फॉरवर्ड. तोंड म्हणतं पाय चला आता तुम्ही पुढे या. अँड टेल अस व्हॉट यू डू. आणि तुम्ही काय काम करता ते सांगा. फीट सेज वी वॉक, आम्ही चालतो. वी रन, आम्ही पळतो. वी टॅप, आम्ही आदळतो म्हणजेच आम्ही पाय आदळतो. वी डान्स, आम्ही डान्स सुद्धा करतो. वी स्किप, स्किप मीन्स उड्या मारणे. अँड जम्प, जम्प म्हणजे स्किप म्हणजे दोरीवरच्या उड्या आणि जम्प म्हणजे उड्या नुसत्या. अँड हॉप, हॉप म्हणजे टुनटुन उड्या सुद्धा मारतो. वी स्टेप फॉरवर्ड, आम्ही पुढे जातो. वी टर्न अबाउट, आम्ही फिरतो. अँड जस्ट इन टाईम वी स्टॉप, आणि लगेचच आम्ही थांबतो सुद्धा. माउथ सेज आईज, इयर्स, नोज. व्हॉट अबाउट यू. डोळे, कान, नाक. तुम्ही काय काम करता सांगा बरं. आईज सेज वी ओपन, वी क्लोज, वी रीड, वी ब्लिंक. म्हणजे काय? डोळे म्हणतात आम्ही उघडतो, आम्ही बंद होतो, आम्ही वाचतो आणि आम्ही डोळ्यांची उघडझाप सुद्धा करतो. वी सी थिंग्स फार अँड नियर. आम्ही जवळचे आणि लांबचे बघतो. इयर सेज अँड बी इट लाऊड, बी इट सॉफ्ट, एव्हरी साऊंड वी हियर. कान काय म्हणतात? लाऊड, लाऊड मीन्स मोठा, मोठा असो की लहान असो कोणत्याही प्रकारचा आवाज आम्ही ऐकतो. नोज सेज आय ब्रीथ डे अँड नाईट, ब्रीथ मीन्स श्वास घेणे. नाक काय म्हणतं? मी दिवस आणि रात्री श्वास घेतो. आय कॅन नेव्हर रेस्ट, मी कधीही विश्रांती घेत नाही. आय हॅव टू स्मेल एव्हरी स्मेल, मी प्रत्येक गोष्टीचा वास घेतो. गुड ऑर बॅड ऑर बेस्ट,
चांगला, वाईट, खूप चांगला या सगळ्या गोष्टींचा मी वास घेतो. अँड व्हॉट अबाउट यू माउथ? आणि माउथ, सांग बरं तू आता तुझं काय काम आहे ते? माउथ सेज, तोंड म्हणते बघा आता, ओ यू नो, आय ओपन, आय शट अँड स्माईल. अरे तुला माहीत आहे, मी उघडतो आणि बंद होतो आणि हसतो. आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक. मी बोलतो, मी खातो आणि मी पितो. आय सिप, सिप मीन्स मी छोटे छोटे घोट घेतो. आय स्लर्प म्हणजे मी खाताना आवाज करतो. आय चू अँड बाईट, मी चघळतो आणि चावतो. बट डू आय गेट एनी ऑफ फूड? पण मला काही खायला मिळते का? नो, इट्स ऑल गोज टू धिस लेझी बेली. नाही, हे सगळं कुठं जातं? तर त्या आळशी पोटाकडं, बेलीकडं जातं. इट इज राईट, हे बरोबर आहे का? द बेली डझंट डू एनी वर्क. पोट कोणतंही काम करत नाही. ऑल सेज, आता सगळेजण म्हणतात, दॅट्स राईट, हो हे बरोबर आहे. द बेली डझंट डू एनी वर्क. पोट कोणतंही काम करत नाही. बेली सेज, पोट म्हणते बघा आता, दॅट्स नॉट राईट, ते काही बरोबर नाही. दॅट्स रॉंग, ते चुकीचं आहे. आय डू अ लॉट ऑफ वर्क, मी खूप सारं काम करतो. बट इट गोज ऑफ इनसाइड मी, पण ते सगळं माझ्या आतमध्ये असतं. यू कांट सी इट, तुम्ही ते बघू शकत नाही. बट आय डू वर्क, परंतु मी काम करतो. आई सेज, डोळे म्हणतात बघा आता, व्हाय कांट वी सी इट? का मी बघू शकत नाही? इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क, कारण तू काहीच काम करत नाही. हँड सेज, हात म्हणतात बघा आता, द ओनली वर्क यू डू इज टू ग्रॅब ऑल गुड फूड. तू एकच काम करतोस आणि ते म्हणजे चांगलं अन्न मिळवणे. फीट सेज, पाय म्हणतात बघा, यू डोंट मूव अ स्टेप, तू एकही पाऊल उचलत नाहीस. व्हाय शुड वी वर्क टू गिव्ह यू फूड? मग तुला अन्न देण्यासाठी आम्ही का म्हणून काम करायचं? ऑल सेज, सगळे म्हणतात, वी वॉन्ट वर्क फॉर यू. आता आम्ही कोणतंही काम करणार नाही तुझ्यासाठी. यू वॉन्ट गेट एनी फूड नाऊ, आत्तापासून तुला आता अन्न मिळणार नाही. बेली सेज, डोंट डू दॅट, असं तुम्ही करू नका. आय वर्क फॉर ऑल ऑफ अस, मी आपल्या सगळ्यांसाठी काम करतो. वी विल ऑल सफर इफ यू डोंट गिव्ह मी फूड, आपणा सगळ्यांना त्रास होईल जर तुम्ही मला अन्न दिले नाही तर. ऑल सेज, सगळेजण म्हणतात बघा आता, डोंट ट्राय टू डिसीव, नथिंग यू विल रिसीव. तू आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस, तुला काहीही मिळणार नाही. नाऊ वी विल सी रिमेनिंग पार्ट ऑफ धिस स्किट इन द नेक्स्ट पिरियड. उर्वरित आता या नाट्यछटेचा भाग आपण पुढील भागात बघूया. थँक्यू.